दिसायलाही देखणी, खायलाही चवदार काय ते तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्या अगोदर ना आम्हाला जायचं होतं कोलारला म्हणून पटपट आवरलं आणि 10:30चा टाईम झाला भरपूर उशीर झाला कारण की माझे वडील आणि माझा मोठा भाऊ येणार होता. आता कशासाठी ते पण आहे का, पण इथं जाताना नाही विख्यांचं कॉलेज लागतं आमच्या रस्त्याला आणि ना तिथं कोलारला गेलतो. कोलारला ना ही दरवाजे बघण्यासाठी गेलतो. त्यांच्या घराचं काम चालू आहे ना, मग दरवाजे चॉईस करायचे तेव्हा गेलते आणि मी पण त्यांच्याबरोबर गाडीवर बसून गेले सतीश पप्पांच्या गाडीवर. म्हटलं मला येऊ तुम्ही चाललेच तर मग काय गाठ होईल म्हटलं. आणि माझ्या मोठ्या भावाने मग सगळ्यांना आहे ना, माझ्या वडिलांनी मोठ्या भावानी ना आम्हाला आहे ना मस्तपैकी पायनॅपल ज्यूस पाजलं. पायनॅपल ज्यूस घेतल्यानंतर ना ते त्यांच्या कामाला जायचं होतं ते पण निघाले आणि आम्ही पण निघालो होतो. आणि नंतर मम्मीने ना काही सामान दिलं होतं पिशवीमध्ये त्यांच्याजवळ. कोबी दिलते, पेरू दिलता आणि चिक्कू दिलते. चिक्कू ना कच्चे पण पिकवायला टाकावं लागेल आणि पिशवीतलं सामान काढलं आणि दोघांना ताटं केले कारण की आम्हाला भरपूर भूक लागलेली होती. मग मेथीची भाजी, कोरड्या डिंगरे आणि चपाती होती. आणि सतीश पप्पांनी ना मंगळवारच्या बाजारातून ना भरपूर साऱ्या काकड्या आणल्या होती. ही काकडी ना दिसायला भरपूर देखणी आहे पण खायलाही सुद्धा चवदार आहे आणि इतकी छान लागते ना, खरंच छान लागते. मला तर भरपूर आवडली. जेवण झाल्यानंतर ना घरातली कामं आवरली. सायंकाळच्या वेळेस ना मस्त असा चहा घेतला आणि ना त्याच वेळेस ना अक्काई आळूच्या पानाला वड्या करायच्या म्हणून आळूच्या पानाला पीठ लावित होत्या आणि तेव्हा त्यांच्याजवळ खेळत होता पण इतका त्रास देत होता ना बघा. अशा प्रकारे तो ताटं वाढायचा, चाळणी वाढायचा. असा होता आजचा ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.